बूस्टर पंप कॅन्सल करायचा आहे पण तो कसा करायचा ते माहित नाही तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। आणि तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नसाल तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा, त्याची लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, बूस्टर पंप कॅन्सल करण्याच्या 2-3 पद्धती आहेत ते तुम्हाला सांगतो आणि त्या अगोदर बूस्टर पंप कसा निवडला जातो आणि बूस्टर पंप काय आहे हे पण मी सांगतो। याच्या अगोदर पण आपण व्हिडिओ खूप बनवलेत, पण हा आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये नवीन जे शेतकरी बांधव आहेत ज्यांना सोलार नवीन घ्यायचं आहे, ज्यांना नवीन अर्ज करायचा, त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे बूस्टर पंप संदर्भात त्याच्यावरती हा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा जर तुम्हाला सोलार घ्यायचा असेल किंवा तुम्ही बूस्टर पंप निवडला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी बांधवांनो, अर्ज भरल्यानंतर भरताना तुम्हाला ऑप्शन असतं बूस्टर पंप आणि मोनोपॉल, तिथे तुम्हाला नो करायचं आहे। इथं जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला भविष्यामध्ये खूप अडचणी येतात, कारण की बूस्टर पंप जो आहे ते पैसे भरून घ्यावा लागतो आणि तो शेतकरी आतापर्यंत कोणत्या शेतकऱ्यांनी बूस्टर पंप घेतलेला नाही। जर तुम्हाला हा बूस्टर पंप जर नजर चुकून निवडला असेल तर तुम्हाला बूस्टर पंप कॅन्सल करण्यासाठी MSCB ऑफिसला आणि कंपनीला जे आहे ते तक्रार करावी लागते। ते तक्रार ते ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने केली जाते। MSCB ला तुम्ही तो अर्ज फॉर्मॅट नेऊन देऊ शकता, कंपनीला सुद्धा देऊ शकता, पण सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे मेल करणं आणि तो मेल कसा करायचा ते आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि शेतकऱ्यांना तर माहिती आपण तिथे सगळं त्यांना माहिती देत असतो। त्यांना मेल आपण डायरेक्टली करून देतो, त्यांना डायरेक्टली फक्त त्यांचा मेल ID नेमके ID द्यायचा आहे, जेणेकरून त्यांना आहे ते डायरेक्टली कंपनीचा फोन पण येईल आणि कंपनी सोबत MSCB ला सुद्धा कळून जाईल की आपला जे शेतकऱ्याचा बूस्टर पंप आहे तो रद्द करण्यासाठी मेल आलेला आहे। कारण की आपण बूस्टर पंप कॅन्सल करण्यासाठी MSCB ला पण मेल करतो, त्याचबरोबर कंपनीला सुद्धा करतो, जे की तुमची कंपनी निवडलेली आहे। आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बूस्टर पंप काय आहे तर बूस्टर पंप जे खोलीवरून आहे ते पाणी उंचवर फेकण्यासाठी म्हणजे दाबाचं प्रमाण वाढवण्यासाठी हा बूस्टर पंप वापरला जातो। सहसा कोणतीही शेतकरी घेत नाही, तो नजर चुकून निवडला जातो आणि तो कॅन्सल करावा लागतो। तो कॅन्सल करण्याची पद्धत ही ती तुम्हाला मी आता सांगितली। पण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचा बूस्टर पंप कॅन्सल करायचा असेल तर आपल्या चॅनलचं सबस्क्रिप्शन मध्ये घेतलं तरी पण चालेल, कारण की मला सबस्क्रिप्शन मध्ये लिस्ट मध्ये नाव येतं। आणि बूस्टर पंप कॅन्सल करण्यासाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे तुम्ही जाऊन ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि तुमचा बूस्टर पंप आहे ते अल्प दरांमध्ये आपल्या जे की तुमच्या मेंबरशिपच्याच पैशामध्ये तुम्हाला बूस्टर पंप कॅन्सल करून दिला जाईल। आणि नवीन अर्ज भरायचा असेल आणि जर तुम्हाला बूस्टर पंप पासून सावध राहायचं असेल की आपल्याला निवडायचं नाही तर ते सुद्धा तुम्हाला मी योग्य मार्गदर्शन दिलं जाईल तुम्हाला या चॅनलवरती, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती। तर नक्कीच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि मेंबरशिप सुद्धा घ्या, जेणेकरून तुम्हाला मी अधिक माहिती पोहोचवण्यासाठी तुम्हाला मदत होऊन जाईल। तर शेतकरी बांधवांनो, बूस्टर पंप कॅन्सल करायचा असेल तर लगेच डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि मेंबरशिप सुद्धा घ्यायला तुम्हाला हरकत नाही। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। अधिक माहितीसाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे। ऑलरेडी खूप शेतकरी बांधवांचे आपण बूस्टर पंप कॅन्सल केलेले आहेत। 7 दिवसामध्ये 16 बूस्टर पंप आपण कॅन्सल केलेले आहेत। जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करा।